हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे शुक्रवार आणि श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे. आणि मी वैभवलक्ष्मीची व्रत चालू केलेली आहे, तर माझा हा दुसरा शुक्रवार आहे. तर संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्ही पहा मी पूजा कशी मांडली ती. म्हणजे आज दिवसभर मी जी शूट करणार आहे ती तुमच्यावर शेअर करणार आहे. तर ब्लॉग नक्की पहा सगळ्यांनी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात ही रांगोळीपासून केली तर खरंच खूप छान वाटतं. आणि मी सकाळची सुरुवात ही रांगोळी काढल्यानंतरच करते प्रत्येक वेळेस. तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. आणि आता सकाळची सुरुवात पूजेपासूनच करायची असती. तर आज पूजा परी करणार आहे. आणि मी आता फक्त डब्याचं उरकणार आहे, का तर मला कंपनीत जाऊन त्यांना डब्बाही द्यायचा होता. तर मग मी आता फक्त परीचा डबा आणि त्यांचा डब्याचं डोकं ठेवलं आणि डबा करून घेत असतोपर्यंत परीने पूजा करून घेणार होती. त्यामुळे एक एक कामं आवरायचं चाललं होतं आणि मला लवकर जरा परी असली तर कामात, छोट्या मोठ्या कामात मदत करते. त्यामुळे जरा ब्लाऊज वगैरे शिवण्यात वेळ जरा मिळतो म्हणजे भरपूर असा. तर मग राहिलेली कामं बरीचशी असतात दुपारची, तर तीच माझी दिवसभर चालू असतं काय ना काय करी. म्हणजे ब्लाऊज शिवत शिवत मी जसं करायचं असतं एक एक काम ते असं प्लॅनिंगने करत असते. आणि त्यासाठीच मी आठवड्याचं एक हे ठेवते. म्हणजे गुरुवारच्या दिवशी शक्यतो कुठं बाहेर जायचं नसेल त्यावेळेस मी ब्लाऊज वगैरे कटिंग करून ठेवते आठवड्याभराचे. त्यामुळे रोज रोज कटिंगला बसायचं वेळ येत नाही माझ्यावरती. तर मी तोही व्हिडिओ बनवणार आहे की मी शिलाईचं कामाचं कसं मॅनेज करते. तर मी आठवड्याभराची कटिंग करून ठेवल्यामुळे मला जरा बाकीच्या कामाला वेळ मिळतो. म्हणजे आपलं घरातले कामही होतात आणि फक्त यायचं आणि ब्लाऊज शिवाय बसायचं. त्यामुळे ब्लाऊज कटिंग करून ठेवल्याचे खूप फायदे होतात. तर माझं तर प्लॅनिंग असं असतं. मग जे शिलाई काम करतात त्यांना माहिती असेल की त्या कसं काम करतात. तर प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आताच एकदम शुक्रवारचा उपवास होता आणि आता दूध आलं होतं, तर म्हटलं आता दूध गरम करण्यासाठी ठेवावं, चहा करावा आणि मग डबा बनवायला तयारी करावी. तर मग आता कणिक वगैरे मळून घेतलं होतं, साईडला ठेवलं होतं मी. आणि दूध गाळून घेत आहे. आणि मला सवय झालेली आहे दूध गाळून घेण्याची. त्यामुळे ते नाही गाळल्यानंतर पण असं मनासारखं राहून जातं, आज दूध गाळलंच नव्हतं आपण. आणि ती पहिल्यापासून सवय झालेली. आत्ता ते पॅकिंगमध्ये देतात, नाहीतर ते असे मोजूनच देत होते. तर हे आपलं 1 लिटर दूध असतं. तर मी आता दूध गाळून घेते आणि परीच राहिली ती लास्टला अंघोळीला. त्यामुळे मशीन वगैरे तर चालू होती. दुसरी मशीन लावली होती मी. पहिली मशीन झाली होती, का आता कपडे मुलांची जास्त असल्यामुळे जरा डबल वेळा मशीन लावावं लागते काय काय वेळेस. आणि आता श्रावणातले पारायण लावायचं, त्यामुळे मग गोधडी वगैरे धुवून घ्यायचे. तर त्याची तयारी चालू आहे. आता हे काम करत करत रोज आता 2-3 दिवस मग आमचे असेच जातील गोधडी धुण्यासाठी. तर मुलं आल्यानंतर पाणी वगैरे आणून देतात मुलं आम्हाला आणि मग गोधडी वगैरे धुवून घ्यायची. तर आता तुम्ही पुढे पुढे बघतालच गोधडी वगैरे झालेले आहेत धुवून. 3 ते 4 गोधड्या धुवून घेतलेल्या होत्या ते आल्यानंतर. आणि मग शुक्रवारचं उपवासाची पण तयारी असते, आरती वगैरे, स्वयंपाक हे सगळं. म्हणजे शुक्रवारी एकदम असं एक्स्ट्रा काम वाढल्यासारखं होतं. म्हणजे पूजा मांडण्यापासून आणि कथा वाचण्यापासून. आणि काल लाईव्हला आले होते, तर त्यामुळे पण बराचसा वेळ लाईव्हमध्ये गेला. तर पूजा वगैरे काय तुमच्यावर शेअर केली नाही, पण फक्त आरती तुमच्यावर शेअर केलेली. तर आता लाईव्ह घेणार आहेत, तर लाईव्हमध्ये तुम्ही नक्की यायचं सर्वांनी. आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे. आणि आता आपले लाईव्हही तुम्ही नक्की येत जा. मी कम्युनिटीमध्ये टाकत जाईल लाईव्हला येण्यासाठी. डबा वगैरे झाल्यानंतर परीने मला देवपूजेत मदत केली. आणि परीची देवपूजा होतोपर्यंत बाकीची मी कामं आवरून घेतली सर्व. आणि आता सगळं सगळं आवरल्यानंतर तिला सोडून आले आणि आल्यानंतर फरची वगैरे घेतली पुसून. आणि किती काही असलं तरी ब्लाऊज एक तरी शिवायचा असतो मला. म्हणजे शुक्रवारचे उपवास असेल तर आपलं एक्स्ट्रा काम असतं जरा, तरी पण 1 ते 2 ब्लाऊज आपल्याला शिवायचेच असतात. हे म्हणजे माझं टार्गेटच असतं की आपल्याला 1-2 ब्लाऊज तरी शिवायचेच. तर आता मी सध्या आता 1 ब्लाऊज आणि 2 साड्या हात शिलाई करून घेतल्या होत्या. तर आता हे आपलं घरगुती दुकान आहे, तुम्ही तो पाहिलंच असेल. आणि आपला व्हिडिओ पण बनवलेला आहे बघा मी. तर आता परीचे पप्पा आले होते, त्यांना चहा करून द्यायचा होता. तर वरनं एवढा ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर त्यांना चहा देऊन मग मी आंघोळ वगैरे करून मग फरशी वगैरे झाली होती. त्यामुळे ते एक टेन्शन मी दुपारीच कंप्लीट केलं होतं. तरी पण देवापासली फरशी जरा पुसल्यावर छान वाटतं. तर मी तेवढी जागा फक्त पुसून घेतली होती. आणि त्यानंतर मी आता हे झाल्यानंतर त्यांना चहा करून दिला आणि मग आंघोळ करून घेतली होती. आणि आज आपल्याला आपली जे नाही का बिछाना असतो, म्हणजे आमच्याकडे गोधडी बोलतात, तर गोधडी वगैरे धुवून घ्यायच्या होत्या. तर गोधडी आता परीचे पप्पा आल्यानंतर मुलांनी पण त्यांना पाणी बिणी आणण्यात मदत केली. मग पाणी वगैरे बाहेरच धुतलं सगळं. 2 ते 3 गोधड्या धुवून टाकल्या होत्या.
आणि आता त्या गोधड्या धुतल्यानंतर आपल्याला सर्व झाल्यानंतर गणपतीसाठी घराची साफसफाई करायची होती. आणि आता पारायणी लावायचं असल्यामुळे आता हे ब्लाऊज शिवत रोज 4च्या नंतर आपली घरातली साफसफाई करायला सुरुवात करायची. त्यामुळे आता जरा लवकर उठून ब्लाऊज 1-2 ब्लाऊज झाल्यानंतर घरातली साफसफाई करायला पण वेळ द्यायचा आहे. तर आता परीचे पप्पा आले होते तर त्यांनी जरा मदत करतात मला. पण आज काही त्यांनी हातशिलाई वगैरे काहीच केलेलं नाही. आता मुलांचं चालू होतं पाणी आणून द्यायचं आणि पाणी बाहेर भरून ठेवलं सगळं बॅलर वगैरे. आणि गोधडी मी भिजाय घातली होती. तर दादा आणि ते दोघंजणं मिळून धुत होते गोधडे. आणि माझं चाललं होतं पूजा मांडण्यासाठी. तर मी फुलं वगैरे आणून, आता आपल्या दारातली फुलं खूप झाडं तोडल्यामुळं आता फुलंच येत नाही जास्त. आणि मग शेजारच्या इथून मी फुलं घेऊन आले गुलाबाची. आणि मग आपली संध्याकाळची पूजा वगैरे झाली. आणि काल मी लाईव्हला आले होते. तर कोण लाईव्हमध्ये होतं त्यांनी सर्वांनी कमेंट करा नक्की. आणि तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.